भगवान हे केवल ज्ञान भानु, हे त्रिलोकी नाम, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। सदैव साधू महाराजांच्या मुखातून प्रवचन अथवा स्वाध्याय ऐकत असताना रत्नत्रय रत्नत्रय हा शब्द येतो। तो शब्द त्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही, पण भगवान माझी जिज्ञासा आहे की रत्नत्रय ह्या शब्दाचा अर्थ काय आहे। नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान। हे गुरुजी, आपण जो प्रश्न केला त्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने मोक्ष मार्गामध्ये असताना आपण रत्नत्रय हा शब्द ऐकतो आणि तो रत्नत्रय म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य। जे सम्यक ज्ञान आहे ते खरे देवशास्त्र गुरु यांच्यावर जे आपण पक्क श्रद्धा करतो ते म्हणजे सम्यक दर्शन आहे। आणि त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये जे तीर्थंकरांच्या मुखातून जी वाणी फिरलेली आहे ती जशीच्या तशी अरिहंत असतील, आचार्य महाराज असतील, उपाध्याय महाराज असतील किंवा साधू महाराज असतील यांनी किंवा गंधर्व परमेष्ठी यांच्याद्वारे ती वाणी जी केली जशीच्या तशी सात तत्वावर विश्वास ठेवून जसंच्या तसं ज्ञान असणं म्हणजे सम्यक ज्ञान आहे। आणि हा सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान या दोन्हीच्याही एकत्राने जे आपण पुढं चारित्र्य करतो किंवा पाळतो त्याला सम्यक चारित्र्य असं म्हटलेलं आहे। याच गोष्टीला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य याला मोक्ष मार्गामध्ये रत्नत्रय असं नाव दिलेलं आहे। श्रावकांनी 6 गोष्टी करण्यायोग्य आहे त्यालाच जिनवाणीमध्ये षटक्रिया असे म्हटलेले आहे। आणि त्या षटक्रिया प्रत्येक श्रावकाचं करणं मुख्य कर्तव्य आहे। आपण जे मुख्य कर्तव्य आहे ते मुख्य कर्तव्य आपण विसरून गेलेलो आहोत। ज्या षटक्रिया आहेत ज्या करण्यायोग्य आहेत त्या षटक्रिया म्हणजे देवदर्शन, गुरुभास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान हे 6 क्रिया ज्या आहेत हे मुख्य आपलं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य आपण सर्वजण विसरलेलो आहोत। आणि ते कर्तव्य सोडून आपण बाकीचे संसाराचे कर्तव्य आपण करत बसलेलो आहोत। तर आपला जन्म जो झालेला आहे तो मोक्ष प्राप्ती, सम्यक दर्शन प्राप्तीसाठी झालेला आहे। आणि त्या सम्यक दर्शनाच्या प्राप्तीची सुरुवात जर कुठून असेल
तर देवदर्शन, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान आणि संयम या 6 गोष्टीपासूनच होते. आणि या 6 गोष्टी केल्या नाही तर आपल्याला कधीही सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही आणि मोक्षाचीही प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आपल्याला अनादी काळापर्यंत भटकावे लागेल. त्यामुळे या 6 गोष्टी करण्यायोग्य आहेत त्या आपण करायला पाहिजे. हे भगवान, माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे, आपण त्याचे निरसन करावे. पंचपरमेश्वरीमध्ये कोणकोणते परमेश्वरी आहेत व त्यांचे मूलगुण किती आहेत? हे भगवेजी, पंचपरमेश्वरीमध्ये प्रामुख्याने 5 परमेश्वरी असतात. पहिले असतात अरिहंत परमेश्वरी, दुसरे असतात सिद्ध परमेश्वरी, तिसरे असतात आचार्य परमेश्वरी, चौथे असतात उपाध्याय परमेश्वरी आणि 5वे असतात साधू परमेश्वरी. परंतु या 5 पदामध्ये सिद्ध हे मोठे असतात, कारण ते मोक्षाला गेलेले आहेत. त्यांच्या सगळ्या 8ही कर्मांचा नाश झालेला आहे. आणि अरिहंत परमेश्वरी यांचा 4 घाती कर्मांचा नाश झालेला आहे आणि अघाती कर्मातून त्यांचे शिल्लक आहे. त्यामुळे ते आपल्याला दिसतात, मग ते मूर्ती रूपामध्ये असतील. त्यामुळे ते आपल्याला उपदेश देऊ शकतील किंवा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कसं करायचं किंवा मोक्षाला कोणत्या मार्गे जायचं हे समजतं. यासाठी एक गुरुच्या रूपामध्ये त्यांना समजलं गेलं, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा ठेवलेलं आहे. आणि सिद्ध परमेश्वरींना ते आपल्याला दिसत नाही, कारण त्यांना शरीर नसतं, ते अशरीर असतात. ते आपल्याला उपदेश देऊ शकत नाही. या अपेक्षेने त्यांना दुसऱ्या पदावर घेतलेला आहे. आचार्य परमेश्वरी, उपाध्याय परमेश्वरी आणि साधू परमेश्वरी हे तर आपल्याला सदैव दिसतच आहे. जे अरिहंत परमेश्वरी आहेत त्यांचे 46 मूलगुण असतात. सिद्ध परमेश्वरींचे 8 मूलगुण असतात. आचार्य परमेश्वरींचे 36 मूलगुण असतात. ते साधू देखील असतात. ते 28 मूलगुणांचं पालन देखील करतात. आणि आचार्य परमेश्वरी असल्यामुळे त्यांना 36 मूलगुणांचं, 28 आणि 36 असं दोन्हीही मूलगुणांचं पालन करावं लागतं. त्याचप्रमाणे उपाध्याय परमेश्वरी, साधू परमेश्वरी असतात आणि ते उपाध्याय परमेश्वरींचे 25 मूलगुण असतात. त्यांना देखील आचार्य परमेश्वरींच्या सारखे 28 मूलगुण आणि 25 मूलगुण असे या दोन्हींचंही पालन करावं लागतं. आणि जे साधू परमेश्वरी असतात त्यांना फक्त 28 मूलगुणांचं पालन करावं लागतं. अशा प्रकारे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांचे हे मूलगुण आहेत.